नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आपला किसान पुत्र शुभम इंगोले बोलून राहिलेलो मालेगाव तहसील जिल्हा वाशिम महाराष्ट्रवरून। तर आपण बघू शकता माझ्या मागे हा हळदीचा प्लॉट आहे जो की 1.5 एकरात लावलेला आहे रामेश्वर भाऊ यांच्या शेतामध्ये। तर या हळदीवर आपण बघू शकता इथे थोडीफार जे बुरशीजन्य करपा त्याचबरोबर जे न्यूट्रिएंट डिफिशियन्सी सिम्पटम आहे त्याचे थोडेसे लक्षणे दिसून राहिलेले आहेत। तर हे कशामुळे झालेले आहे, जी यांची जमीन आहे ही जमीन आहे थोडीशी हलक्या स्वरूपाची। आपण बघू शकता ही थोडी मुरमाटी माती आहे, त्याच्यामुळे यांच्या जमिनीत जे अन्नद्रव्य आहेत ते टिकून राहत नाहीत आणि या जमिनीत जे पाण्याचा समजा ताण आहे, थोडासा ताणतणाव या हळदीला जास्त सहन करावा लागतो। तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले या करप्याचं नियोजन करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे कॅनबायोसिस कंपनीचं जे हे येते आपलं कॉम्बॅट म्हणजे ट्रायकोडर्मा आणि सुडो म्हणजे सुडोमोनास, ह्या दोन्ही बॅक्टेरिया एक किलोच्या हिशोबाने मिक्स करून एका एकराला आपल्याला सोडायचे आहेत। त्याचबरोबर जे आपण हे करप्याचं नियोजन झालं आणि या जमिनीत समजा हळदीची वाढ थोडी कमी होती मुरमाटी असल्यामुळे, तर आपण याला ड्रिपच्या माध्यमातून जे चांगल्या क्वालिटीचं 19-19 खत झालं समजा किंवा 10-54-10 खत झालं किंवा 12-61 13-40-13 खत झालं, यापैकी कोणत्याही चांगल्या ग्रेडचं आपण NPK जे पाण्यात विरघळणारं खत आहे त्याच्याबरोबर जे कॅनबायोसिस कंपनीच्या नत्र स्फुरद व पालाश विरघळणाऱ्या जीवाणू येतात त्या TB3 नावाने येतात, ह्या सुद्धा देणार आहोत। म्हणजे 19-19 त्याच्याबरोबर TB3 किंवा 20-20 त्याच्याबरोबर TB3 बॅक्टेरिया आणि त्याच्याचबरोबर ताबा ड्रिप जे की आपल्या कॅनबायोसिस कंपनीचं ताबा ड्रिप नावाने येते। त्याच्यात मेनली असतात आपले जे सीवीड असते समुद्री शेवाळ आणि जे पिकाला लागणारे जे मूलभूत अन्नद्रव्य आहेत म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट आहेत त्यांचं सुद्धा त्याच्यात विरघळणारे जीवाणूचं मिक्सचर असते हे आपण यांना ड्रिपच्या माध्यमातून देणार आहोत। आणि यांचे खताचे 2 डोस झालेले आहेत तरी पण हळदीला पाहिजे तशी वाढ आणि क्वालिटी तर आहे, वाढच नाही या हळदीला। तर त्याच्यासाठी त्यांना आपण दाणेदार खतामध्ये 10-26-26 कोणत्याही चांगल्या ब्रँडचं 10-26-26 किंवा 15-15-15 किंवा 18-18-18 त्याचबरोबर आपण त्यांना देणार आहोत जे आपलं ह्युमिक असते। कारण की या जमिनीत कसं असते मुळ्यांची वाढ कमी होते, यांनी त्याच्यात सुरुवातीला हे नव्हतं टाकलं शेणखत, त्याच्यामुळे यांच्या जमिनीत जे भुसभुशीतपणा आहे तो थोडा कमी आहे। त्याच्यामुळे त्यांना आपण 1.5 एकराच्या प्लॉटला 2 बॅग ह्युमिकच्या 2 बॅग आपण 15-15-15 किंवा 19-19-19 किंवा 18-18-18 त्याच्या देणार आहोत किंवा 10-26-26 याच्यापैकी एक, आणि त्याच्याबरोबर आपण पोटॅशच्या 2 बॅग देणार आहोत जेणेकरून जे आपण टाकलेलं खत आहे ते लगभग 30 ते 40 दिवसांनी हळदीला मानेल आणि याची क्वालिटी सुधरेल। तर आपण सुद्धा आपले जर मुरमाटी जमीन नसेल या प्रकारची तर हिचं नियोजन करू शकता। तर व्हिडिओ पाहण्याबद्दल बहुत बहुत धन्यवाद। झालं हे जास्त मोठा झाला।